आशा वर्कर मानधन आणि निधी अभावी त्रस्त आहेत। आशा वर्कर आता ग्राम समिती सचिव पदाचं या ठिकाणी राजीनामे देणार आहेत। राज्यभर सामूहिक राजीनामे दिले जातील। 4 महिन्यांपासून मानधन न मिळाल्यानं संताप व्यक्त होतोय। पाणी पुरवठा स्वच्छता समितीचा जो काही कर्मचारी असेल तो असतो, मनरेगा कर्मचारी असते, आरोग्य सेविका समिती, अशी एक 15 लोकांची समिती आहे आणि त्या समितीची मीटिंग दर महिन्याला घ्यावी लागते। त्यावेळी अडलेली प्रसूती असेल किंवा श्यामॅमचे बालक असेल याच्यावर खर्च करावं लागतं। ही निधी लोकसंख्येच्या आधारावर यायला पाहिजे, पण लोकसंख्या आधार न आल्यामुळं त्या ठिकाणी कमी निधी आला आणि त्याचा आता जी काही या समितीची जी परिस्थिती आहे फार वाईट आहे। त्या ठिकाणी सरपंच महोदय देखील मीटिंगला येत नाही, सदस्य मीटिंगला येत नाही आणि दर महिन्याला मीटिंग दाखवा सांगताय। फक्त 50 रुपयांच्या मीटिंगवरचा खर्च आहे आणि यांना जो मोबदला 100 रुपये मिळत आहे तोही मिळत नाही आहे। आरोग्य पोषण आणि पाणी पुरवठा स्वच्छता समितीची स्थापना करण्यात आली होती। त्यामध्ये आशा सेविकांना सचिव पदावर नियुक्ती करण्यात आलेलं होतं आणि त्या अनुषंगाने त्यांना मानधन देण्यात आलेलं होतं। त्याचसोबत आता हे मानधन सुद्धा आता बंद करण्यात आल्याने आता आशा सेविका सचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचा इशारा दिलेला आहे। आपल्यासोबत बोलण्यासाठी काही आशा सेविका आहे, काय सांगाल ताई, आपण ह्या निर्णय जो सचिव पदाचा राजीनामा देण्याचा केला आहे, नेमकी काय मागणी आहे, कशासाठी राजीनामा? आम्हाला गेल्या 2023 पासून एकही रुपया आला नाही। फक्त एकच वर्ष पैसे आले, त्यानंतर आम्हाला एकही रुपया आलेला नाही। जर आम्ही चिवड्याचं सामान जर घेतलं तर त्या समितीच्या छोट्या दुकानदाराकडून आम्ही उधार घेऊ शकत नाही, त्याला नगदी द्यावं लागेल आमच्या जवळून आणि नंतर तो केव्हा पास होईल याची काही गॅरंटी नाही आणि त्याचा आम्हाला आर्थिक आणि मानसिक दोन्ही त्रास सहन करावा लागणार आहे। त्याच्यामुळे आम्ही ह्या समितीचा राजीनामा देण्यास तयार आहे। प्रशासक सुद्धा जागेवर राहत नाही, त्यामुळे आम्हाला वेळोवेळी खूप त्रास होत आहे आणि मानसिक त्रास होत आहे आणि जे पैसे होते ते बँकेमध्ये ते त्याचा पण डीडी झालेला आहे। तर आम्हाला प्रत्येक वेळेस आमचा खर्चाने आम्हाला ह्या मीटिंगा घ्यावं लागते। तर आम्हाला या मीटिंगा घेऊन आम्हाला स्वतः खर्च करणे काही परवडत नाही, त्याच्यामुळे आम्हाला खूप मानसिक त्रास होत आहे। आम्हाला ही समिती नको आहे। आशाताईंकडे वेगळ्या विविध कामाचं ताण असल्यावरही या कामासंदर्भात सुद्धा त्यांना निधी उपलब्ध होत नाहीये, त्यामुळे या सचिव पदाचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी आता एकंदरीत इशारा दिलेला आहे। सचिन पोफळी, लोकशाही मराठी, वर्धा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।